मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. पहा, नाश्त्यासाठी घाई गडबडीच्या वेळेमध्ये झटपट तयार होणारा उत्तप्पा कसा बनवायचा याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पोहे, रवा, मॅगी खाऊन जर कंटाळा आला असेल ना, चटपटीत काहीतरी खावंसं वाटत असेल ना, तर रव्याचा उत्तप्पा खूप छान लागतो खायला. तर चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मी इथं घेतलेला आहे 250 ग्रॅम रवा. रवा आपल्याला बारकाला घ्यायचा, मोठाला नाही घ्यायचा. मोठाला रवा आहे ना पटकन भिजत नाही, त्यामुळं बारकाला रव्याचाच वापर करायचा. तिथं घेतलेला आहे 250 ग्रॅम. 250 ग्रॅमला 1 वाटी फ्रेश असं दही घेतलेलं आहे. दही जास्त आंबट घ्यायचं नाही तर आपला उत्तप्पा इथं जरा आंबटच लागेल खायला, त्यामुळं दही कमी आंबट घ्यायचं. आता याच्यामध्ये ना आपल्याला लगेच खता सोडा घालून घ्यायचा आहे. आपण रवा आणि दही भिजू घालत असतानाच आपल्याला खता सोडा टाकून घ्यायचा आहे. पहा, एवढ्या पद्धतीचा मी खता सोडा घेतलेला आहे. आपण लगेच खता सोडा जर टाकला ना तर आपलं हे रवा आणि ते छान फुगल्या जातं आणि भिजतं सुद्धा छान. आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि आवश्यकतेनुसार कमी जास्त पाणी घालून घ्यायचं आहे. पटकन एकदमच जास्त पाणी घालायचं नाही, जेवढं लागेल तेवढंच पाणी घालून घ्यायचं आहे. अगोदर आपण रवा दह्यामध्ये ना छान मिक्स करून घेऊया. आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आहे ना छान बेटर तयार करून घ्यायचं आहे याचं. ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं ना त्याच 2 वाट्या मला पाणी इथं लागलेलं आहे. त्या 2 पाणी वाट्याचाच मी इथं वापर केलेला आहे. आता आपल्याला हे ना 15 ते 20 मिनटं छान भिजून द्यायचं आहे. जेवढा आपला रवा इथं छान भिजेल ना, फुलेल, तर मस्त असा उत्तप्पा तयार होतो. मोठ्या आकाराचा एक कांदा घेतलाय, एक टोमॅटो घेतलेला आहे. आता हे बारीक कट करून घ्यायचा आहे. मोठाला कट करायचा नाही, कांदा बारीक कट करून घ्यायचा. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची आपण बारीक कट करून घेतलेला आहे. तुम्हाला शिमला मिरची, गाजर जर आवडत असेल तर तुम्ही शिमला मिरची, गाजर सुद्धा टाकू शकता. आपलं हे रवा आहे ना छान फुललेला आहे आणि आपलं हे मिश्रण छान फुगलेलं सुद्धा आहे आणि भिजलेलं सुद्धा आहे. आता आपल्याला याला आहे ना मोहरी आणि जिरेचा आहे ना तडका देऊन घ्यायचा आहे, फोडणी. अशा पद्धतीने जिरा मोहरीची फोडणी जर दिली ना खूप छान उत्तप्पा लागतो. तर कडकडीत असं मी तेल गरम करून घेतलेलं आहे. पाहू शकता किती मस्त असं कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे. पटकन त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आणि तेल आहे ना पटकन टाकून घ्यायचं, नाही तर मोहरी ना जास्त पण हे तळून द्यायची नाही. आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया. आता जे आपण कांदा, टोमॅटो ते बारीक करून घेतलेला आहे ना, हे सर्व आपल्याला त्याच्यामध्ये ना टाकून घ्यायचं आहे. आणि टाकून घेतल्याच्या नंतर मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आणि जास्त पातळ पण बनवायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही, इथं मिडियमच ठेवायचंय. आपलं हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय, मी थोडंसं परत पाणी घालून घेणार आहे. मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ठेवायची आहे. जास्त पातळ बी नाही, जास्त घट्ट पण नाही. आता आपण उत्तप्पे बनवून घेऊया. मी इथं ठेवलेला आहे पॅन गरम करायला. आता आपल्याला त्याच्यावरती ना तेल टाकून घ्यायचं अशा पद्धतीने. मी इथं चौकून तेल लावून घेतलेलं आहे. गॅस मिडियम केलेला आहे. आपण उत्तप्पा तव्यावरती टाकल्याच्या नंतर गॅस आपल्याला फुल करायचा. आपण उत्तप्पा टाकताना नाही ना गॅस मिडियम ठेवायचा. छान असा आपला पॅन गरम झालेला आहे. अशा पद्धतीने एकाच जागेवर टाकून घ्यायचं आणि असं पळी जी असते ना त्यांनी अशा पद्धतीने पांगून घ्यायचं. जाड पातळ आपल्या आवडीनुसार टाकू शकता. उत्तप्पे आहेत ना जरा जाडच बनवले ना तर खायला खूप छान लागतात, मऊ लुसलुशीत गुबगुबीत, पातळपेक्षा.
आता गॅस आपण फुल करून घेऊया. परत एकदा अशा पद्धतीने कढीने ना थोडंसं तेल सोडून घेऊया. अशा पद्धतीने मी पलटी करून घेतलेला आहे. आता सर्व उत्तप्पे ना आपल्याला अशाच पद्धतीने ना बनवून घ्यायचे आहेत. इथं उत्तप्पे सुद्धा तयार झालेले आहेत आणि मी ना आप्पे सुद्धा बनवून घेतलेले आहेत. एकदम मऊ लुसलुशीत आणि टम्म असे आप्पे सुद्धा फुगलेले आहेत. त्याच पिठापासून आपण उत्तप्पा सुद्धा बनवू शकतो, आप्पे सुद्धा बनवू शकतो आणि इडली सुद्धा बनवू शकतो. आपण जे उत्तप्पा बनवण्यासाठी मिश्रण तयार केलं होतं ना त्याच्यापासून ना आपण 3 पदार्थ बनवू शकतो. उत्तप्पा बनवू शकतो, आप्पे पण बनवू शकतो आणि आपण इडली सुद्धा बनवू शकतो. कशी वाटली माझी ही रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरी आवडला असेल व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही उत्तप्पा खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता आणि तसे सुद्धा जरी खाल्ले ना गरम गरम खूप छान लागतात खायला. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.